आपल्या सगळ्यांनाच मृत्यूची भीती वाटते नाही का? पण समजा मृत्यूने काहीतरी जास्त भयंकर असेल तर? म्हणजे तुमचं आयुष्य, तुमची ओळखच, तुमचं अस्तित्वच दुसऱ्या कोणीतरी हिसकावून घेतलं आणि तुम्हाला एका अंधाऱ्या खोलीत कायमचं अडकावून ठेवलं तर? आज आपण अंधारातला चकवा या मालिकेतील एका अशाच कथेचा शोध घेणार आहोत. या कथेत मयूर नावाचा एक तरुण बुधवार पेठेतून गायब झालाय आणि आता त्याचा मित्र राज याला त्याच शक्तीचा सामना करावा लागतोय. आपण आज फक्त गोष्ट नाही सांगणार, तर यातील प्रत्येक तपशील उलगडून पाहणार आहोत. वेळ, अपराधीपणाची भावना आणि अस्तित्व गमावण्याची भीती या संकल्पना यात कशा गुंफल्या आहेत याचा शोध घेऊया. अगदी बरोबर. ही कथा आपल्याला फक्त घाबरवत नाही, तर ती आपल्याला एका मूलभूत प्रश्नासमोर उभं करते की आपली ओळख म्हणजे नक्की काय, आणि ती जर आपल्याकडून काढून घेतली तर आपलं काय उरतं. या कथेतील वातावरण निर्मिती आणि प्रतीकं या प्रश्नाला अधिक गडद करतात. कथेची सुरुवातच एका विचित्र परिस्थितीत होते. राज एका डेडलाईनच्या विरोधात लढतोय. बुधवार रात्रीचे 1:10. त्याच्याकडे फक्त 5 मिनिटं आहेत. पण मला एक प्रश्न पडतो. तो घराची दारं, खिडक्या बंद करतोय, आरसा झाकतोय. म्हणजे ह्या सगळ्या भौतिक गोष्टी करून तो नक्की कोणाला थांबवायचा प्रयत्न करतोय? त्याला स्वतःलाच माहीत आहे की हे काय काम करणार नाही. मग हा अट्टापिटा कशासाठी? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. राजचे हे सगळे प्रयत्न खरं तर म्हणजे त्याच्या हतबलतेचं प्रदर्शन आहेत. ही लढाई तो सुरू होण्याआधीच हारला आहे आणि हे त्यालाही कुठेतरी आतून माहीत आहे. भौतिक अडथळे भौतिक धोक्यांना थांबवू शकतात, पण जेव्हा धोकाच दुसऱ्या जगातला असेल? अगदी जेव्हा धोका दुसऱ्या मितीतला असेल तेव्हा दारखिडक्या निरर्थक ठरतात. आणि तो जो आरसा झाकतोय तो तर अनेक भयकथांमध्ये दुसऱ्या जगाचं प्रवेशद्वार मानला जातो. तो ते प्रवेशद्वार बंद करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न करतोय असं मला वाटतं. म्हणजे हा त्याच्या स्वतःच्या मनाला दिलासा देण्याचा प्रयत्न आहे की मी काहीतरी करतोय, पण ती अज्ञात शक्ती त्याच्या या प्रयत्नांची खिल्ली उडवते. बरोबर. 1:14 म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी त्याच्या फोनवर एक मेसेज येतो, आज तू येणार आहेस. फक्त 4 शब्द. हो, आणि या 4 शब्दांनी त्याचा सगळा प्रतिकार कोसळतो. हो, कारण हा मेसेज म्हणजे एक प्रकारे नियतीचा कौल आहे. या क्षणापर्यंत तो कदाचित स्वतःच्या इच्छेवर अवलंबून होता, पण ह्या मेसेजनी त्याला जाणीव करून दिली की त्याची इच्छाशक्ती आता शून्य आहे. तो नाही ओरडतो, पण त्याचे पाय त्याला आपोआप बुधवार पेठेकडे घेऊन जातात. बरोबर. इथे कथा आपल्याला सांगते की काही शक्ती अशा असतात ज्यांच्यापुढे माणसाचं काहीही चालत नाही. जे व्हायचं आहे ते होणारच. आणि ही शक्ती त्याला कुठे घेऊन जाते? तर त्याच बुधवार पेठेत, जी आता पूर्णपणे बदललेली आहे. ही कथेची सगळ्यात प्रभावी गोष्ट वाटते मला. एक गजबजलेली ओळखीची जागा इतकी अनोळखी आणि भयानक कशी होऊ शकते? रस्ते तेच आहेत, पण माणसं नाहीत. सगळीकडे एक विचित्र शांतता आहे. यालाच वातावरण निर्मितीचं कौशल्य म्हणतात. लेखक आपल्या एका सुरक्षित परिचित वातावरणातून थेट एका धोकादायक अपरिचित जगात फेकतो. आणि मग तो लाल रंगाचा वापर करतो. खिडक्यांत, रस्त्यावर, दिव्यांभोवती सगळीकडे लाल साड्या. हो, लाल रंग हा धोक्याचं प्रतीक आहे, रक्ताचं प्रतीक आहे. या लाल साड्या सूचित करतात की त्या जागेवर आता कोणत्यातरी अमंगळ शक्तीने ताबा मिळवला आहे. ती जागा आता सामान्य माणसांसाठी नाहीये. आणि मग ती बाई समोर येते, जिचा चेहरा रिकामा आहे आणि डोळे निर्जीव आहेत. ती जणू काही त्या जागेचंच एक चालतं बोलतं रूप आहे. आणि ती राजला थेट त्याच्या चुकीची आठवण करून देते. ती म्हणते, तुझा मित्र वाट पाहतोय जिथे तू त्याला सोडलंस. हे वाक्य ऐकून राजच्या पायाखालची जमीनच सरकली असेल. नक्कीच, कारण या एका वाक्याने हे स्पष्ट होतं की ही कोणतीही यादृच्छिक घटना नाही. हा राजच्या भूतकाळाचा परिणाम आहे. त्याने केलेल्या एका चुकीची शिक्षा त्याला मिळत आहे. तुम्ही तुमच्या चुकांपासून पळून जाऊ शकत नाही. हा या कथेचा एक महत्त्वाचा संदेश आहे. तुम्हाला त्याच ठिकाणी परत यावं लागतं जिथे तुम्ही चूक केली होती. आणि ती बाई त्याला त्याच घराकडे घेऊन जाते. हो. आता आपण कथेच्या त्या भागात येतोय जो या कथेचा आत्मा आहे. राज त्या घरात जातो आणि त्याला मयूर दिसतो. पण तो मयूर तो खरा मयूर नाहीये. कथेतील वर्णन इतकं भयानक आहे की ते वाचताना अक्षरशः श्वास रोखला जातो. त्याचा चेहरा वितळलेला, डोळे पांढरे, तोंडातून लाल पाणी गळत होतं. हे काय आहे? हा माणूस आहे की दुसरंच काही? इथेच कथेचं खरं रहस्य उलगडतं.
राज रडत माफी मागतो, कारण त्याला वाटतं की त्याच्या चुकीमुळे मयूरचा मृत्यू झालाय आणि आता त्याचा आत्मा बदला घ्यायला आलाय. पण मयूरचं रूप घेतलेली ती शक्ती हसते आणि एक वाक्य म्हणते जे कथेला पूर्णपणे बदलून टाकतं. इथे माफी नसते, फक्त बदल असतो. बदल. फक्त एक शब्द, पण त्याचा अर्थ किती खोल आहे. आणि मग राजला जे दिसतं ते तर कल्पनेच्या पलीकडचं आहे. भिंतीवरच्या त्या लाल साड्या ज्या त्याला आत्तापर्यंत दिसत होत्या, त्या साड्या नव्हत्याच. त्या सावल्या होत्या. त्या सावल्या होत्या आणि त्या हळूहळू जमिनीवर सरकू लागल्या. थांबा, म्हणजे जे काही घडत होतं ते फक्त डोळ्यांचा भास नव्हता. नाही, याचा अर्थ असा होतो की राज सुरुवातीपासूनच त्या शक्तीच्या जाळ्यात अडकला होता. त्या सावल्या म्हणजे कदाचित त्या जागेत अडकलेले इतर आत्मे असतील, जे या बदलाच्या विधीचे साक्षीदार आहेत. आणि मग कथेचा खरा क्रूर नियम समोर येतो. बुधवार पेठ लोकांना मारत नाही, ती एकाला घेते आणि दुसऱ्याला ठेवते. ही अदलाबदलीची संकल्पना आहे. हे तर मृत्यूच्या कल्पनेपेक्षाही जास्त भयानक आहे. मृत्यूत तुमचं अस्तित्व संपतं, पण इथे तुमचं अस्तित्व पुसलं जातं. तुमची ओळख, तुमचं शरीर, तुमचं आयुष्य सगळं काही दुसऱ्याला मिळतं आणि तुम्ही त्या जागेत एक सावली बनून कायमचे अडकून पडता. बरोबर. इथे भीती मरणाची नाही, तर नसण्याची आहे. जिवंत असूनही तुमचं अस्तित्व नाकारलं जाण्याची भीती. आणि मग तो क्षण येतो, तो बनावट मयूरराजच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, "आत्ता मी बाहेर जाईन आणि तू आत राहशील." घड्याळात 1:15 होतात आणि अदलाबदल पूर्ण होते. यानंतर जे घडतं ते खरंच खूप अस्वस्थ करणारं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी एक मुलगा बुधवार पेठेतून बाहेर येतो. लोकांना तो मयूर वाटतो, कारण शरीर मयूरचंच आहे. पण त्याच्या डोळ्यात राजची भीती आहे. म्हणजे आत अडकलेला आत्मा राजचाच आहे. तो आता मयूर म्हणून जगेल, पण त्याला कायम आठवत राहील की तो राज आहे. ही केवढी मोठी शिक्षा आहे. हीच लॉस ऑफ आयडेंटिटी म्हणजे ओळख गमावण्याची संकल्पना आहे. तो आता कोण आहे, मयूर की राज? तो दोन्ही नाही आणि दोन्ही आहे. आणि मग प्रश्न उरतो, खरा मयूर कुठे गेला? तो मुक्त झाला की त्याचं अस्तित्व पूर्णपणे संपलं? हे एक रहस्यच राहतं. कदाचित या जागेचा नियमच असा असेल की एकाला मुक्त होण्यासाठी दुसऱ्याला अडकावं लागतं. आणि कथेचा शेवट या चक्राच्या निरंतरतेवर शिक्कामोर्तब करतो. त्या घरात आरशासमोर आता राजची सावली उभी आहे आणि दर बुधवारी रात्री 2:15 नंतर त्या घरातून एकच आवाज येतो, "उशीर करू नकोस, नाहीतर तूच बदलशील." म्हणजे राज आता बळी नाहीये. तो त्या जागेचा भाग बनलाय. हो. तो आता पुढच्या बळीला बोलावणारा एक दूत बनलाय. त्याचं काम आता इतरांना त्या जाळ्यात ओढणं आहे. हा त्या जागेचा न संपणारा क्रूर शाप आहे. हे चक्र असंच सुरू राहणार आहे. तर अंधारातला चक्र नभिनगी कथा आपल्याला फक्त घाबरवत नाही, ती आपल्याला अपराधीपणाची भावना, वेळेचं महत्त्व आणि परिणामांपासून पळता येत नाही यावर विचार करायला लावते. पण या सगळ्याच्या मुळाशी आहे ती ओळख गमावण्याची भीती. नक्कीच. या कथेचे यश तिच्यातील भयदायक वर्णनापेक्षाही ती जे मूलभूत प्रश्न उपस्थित करते त्यात आहे. स्वतःची ओळख गमावण्याची भीती ही कदाचित मृत्यूच्या भीतीपेक्षाही मोठी असते. कारण मृत्यू हा शेवट आहे, पण ओळख गमावणं म्हणजे अस्तित्वात असूनही नसण्यासारखं आहे. ही कथा त्या भीतीला अचूकपणे पकडते. कथेनुसार बुधवार पेठेतील हा बदल अटळ आहे. पण एक विचार मनात येतोच, राजने जर मयूरला त्या रात्री तिथे एकटं सोडलंच नसतं, तर ही अदलाबदल टाळता आली असती का? ही कथा राजच्या एका चुकीबद्दल आहे. पण विचार केला तर आपल्या आयुष्यात आपणही कळत नकळत अनेक मयूर मागे सोडलेले असतात. ही कथा आपल्याला केवळ घाबरवत नाहीये, तर कदाचित आपल्याच भूतकाळातील चुकांकडे आणि त्यांच्या संभाव्य परिणामांकडे पाहायला भाग पाडते. प्रश्न हा आहे की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातली बुधवार पेठ कोणती आहे?